students, welcome to my Noble classes, and today is the lecture for standard 10. I have already started with the lesson periodic classification of elements, and now I am going to end this lesson with few concepts. Okay, आज पण periodic classification of elements हा लेसन सुरू केला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा आपण सेकंड लेसन जो आहे तो संपवणार आहोत. एकदम 2 ते 3 कन्सेप्ट्स राहिलेले आहेत. त्या सगळ्या कन्सेप्ट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. So first concept is of valency. Now what do you mean by valency? Valency म्हणजे काय? Okay, now see pay attention. न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस मध्ये मी सांगितलं होतं प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात. ओके, आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करत असतात. करेक्ट? आता आपण जर सोडियमचा ॲटम घेतला, सोडियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 281. सोडियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असते? 281 आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 11. करेक्ट? 2 + 8 10 + 1 11. दिस इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. आता हे 281 ह्याच्यामध्ये मांडायचे. पहिल्या शेलमध्ये 2, देन कम्स 8, देन 1. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन्स, त्याच्यानंतर 8 इलेक्ट्रॉन्स आणि शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. नाउ व्हॉट डू यू मीन बाय वॅलेन्सी? वॅलेन्सी मीन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल, or you can say the number of electrons needed to complete the octet. Octet complete करायसाठी असणारे इलेक्ट्रॉन्स किंवा आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याला आपण वॅलेन्सी. आता शेवटच्या शेल मध्ये आपण जर बघितलं इथं किती इलेक्ट्रॉन आहे? 1. सो व्हॉट विल बी द वॅलेन्सी ऑफ द एलिमेंट? इट इज 1. सोडियमची वॅलेन्सी किती असते? 1 असते. ओके, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल इज नोन ॲज वॅलेन्सी ऑफ दॅट एलिमेंट, or the number of electrons needed to complete its octet. Octet complete करायसाठी त्या एलिमेंटला किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे किंवा त्या जो ॲटम आहे त्या ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे आउटरमोस्ट शेल मध्ये. ओके, दॅट इज नोन ॲज वॅलेन्सी ऑफ द एलिमेंट. ओके, एक दुसरं एक्झाम्पल सांगते, क्लोरीन. ओके, क्लोरीन 287 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 70. ओके, सो ह्याच्यात मी कसं अरेंज करणार आहे? क्लोरीनचा ॲटम 2 इलेक्ट्रॉन्स, त्याच्यानंतर परत 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, 8 electrons, and again in the outermost shell I am going to add 7 electrons. किती इलेक्ट्रॉन्स? 7 इलेक्ट्रॉन्स. मग आता हा अख्खा ऑक्टेट कंप्लीट करायसाठी क्लोरीनला अजून किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन डज क्लोरीन नीड्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट? ओनली 1 इलेक्ट्रॉन. समजतंय का? क्लोरीनला हा अख्खा ऑक्टेट कंप्लीट करायसाठी अजून किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? 1च इलेक्ट्रॉन. का 1 इलेक्ट्रॉन? मी अगोदरच सांगितलं होतं प्रत्येक शेलची जी आहे ती कॅपॅसिटी असते. पहिला शेल जो आहे त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सचीच असते. त्यासाठी क्लोरीन काय करतो? पहिलं 2 इलेक्ट्रॉन्स भरून घेतो. पहिल्या शेलची कॅपॅसिटी संपली, त्याच्यानंतर शेल इकडे जम्प होतो. जो इलेक्ट्रॉन आहे तो सेकंड शेलमध्ये भरला जातो. सेकंड शेलची कॅपॅसिटी किती असते? 8 इलेक्ट्रॉन्सची. 8 इलेक्ट्रॉन्स भरलेले. ठीक आहे, 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट फुल झालं, त्याच्यानंतर थर्ड शेलकडे येतो क्लोरीन. थर्ड शेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन्सची आहे? 8 इलेक्ट्रॉन्सची. पण क्लोरीनकडे आहेत किती इलेक्ट्रॉन्स? फक्त 7 इलेक्ट्रॉन्स. मग 7 इलेक्ट्रॉन्स तो भरतो, पण त्याला अजून 1 इलेक्ट्रॉनची जी आहे ती कमी असते. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वॅलेन्सी? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स needed for an element to complete its octet is known as valency of that element. ओके, इथे क्लोरीनला किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? अजून 1च इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. इलेक्ट्रॉन्सची गरज का असते? तो ॲटम जो आहे तो स्टेबल असतो. ओके, क्लोरीनला जर इथे 1 इलेक्ट्रॉन भेटला तर हा ॲटम जो आहे तो काय होईल? स्टेबल होणार आहे. So if it gets 1 electron, it will become stable.
सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सीची डेफिनेशन काय आहे? एखाद्या एलिमेंटला किती इलेक्ट्रॉन्सची गरज असते किंवा तो एखादा ॲटम जो आहे तो एक तर एक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन किंवा डोनेट करतो इलेक्ट्रॉन. ओके, द नंबर ऑफ ॲटम्स, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स if an atom is donating or accepting to make itself stable is known as valency of that element. मग क्लोरीनची व्हॅलेन्सी किती येणार आहे? 1. 1 काय येणार आहे? कारण की त्याला किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? एका इलेक्ट्रॉनची गरज आहे स्वतःला स्टेबल करायसाठी. ओके, व्हॅलेन्सी कन्सेप्ट इज क्लिअर. नाव सी, नाव इफ यू ऑब्झर्व द पिरियॉडिक टेबल, पिरियॉडिक टेबल जर आपण व्यवस्थितपणे ऑब्झर्व केला, सो यू नो हायड्रोजन, तुम्हाला माहिती मी लास्ट व्हिडिओमध्ये टेबल ड्रॉ केला होता. हायड्रोजनची किती असते? किती इलेक्ट्रॉन्स असतात हायड्रोजनकडे? 1. हायड्रोजनच्या खाली जर आपण बघितलं तर लिथियम होता, बरोबर? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ओके, मग ह्या बाजूला बेरिलियम होता, आय थिंक कॅल्शियम होता आणि मॅग्नेशियम होता. ओके, ह्यांचे जर आपण अलॉंग द ग्रुप्स जर आपण बघितले तर अलॉंग द ग्रुप्स द व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट्स विच आर दे इट इज सेम. हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 1. लिथियमची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 1. सोडियमची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 1. आणि पोटॅशियमची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 1. सो अलॉंग द ग्रुप्स, लक्षात काय ठेवायचं आहे? फक्त अलॉंग द ग्रुप्स द व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट्स आर सेम. म्हणजे तुम्ही फर्स्ट ग्रुपची जर व्हॅलेन्सी बघितली तर 1 असणार, सेकंड ग्रुपची व्हॅलेन्सी जर बघितली तर 2 असणार, थर्ड ग्रुपची व्हॅलेन्सी बघितली तर 3 असणार. ओके, असं ते कंटिन्यू होत जातं. बट टिल हाऊ मच? ओनली टिल 4. 4च्या पुढे एक्सीड करत नाही. ओके, so what you have to remember in this, you only have to remember that in the valency concept, along the group, आपण ग्रुप बद्दल बोलत आहोत, along the group the valency of the element is same. ओके, जेवढे पण एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंट्सची व्हॅलेन्सी कशी असणार आहे? सेम. दिस वॉज द फर्स्ट पिरियॉडिक ट्रेंड इन द पिरियॉडिक टेबल. नाव सेकंड वी आर गोइंग टू टॉक अबाउट ॲटॉमिक साईज. जसं जसं मी सांगते तसं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. ॲटॉमिक साईज. ओके, आता ॲटॉमिक साईज आपण 2 पद्धतीने बघणार. ओके, फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड फ्रॉम टॉप टू बॉटम. आता पहिले आपण लेफ्ट टू राईट बघू. इफ वी आर टॉकिंग अबाउट लेफ्ट टू राईट, आय हॅव टोल्ड यू 1 इलेक्ट्रॉन्स गेट ॲडेड. तुम्हाला जर मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, मी मागच्या व्हिडिओची लिंक जी आहे ती शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये जाऊन तो टेबल कसा आहे, इलेक्ट्रॉन्स कसे ॲड होतात, शेल्स कसे इन्क्रीज होतात, हे मी सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. सो ॲज यू आर नो, इफ यू आर गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपण जर लेफ्ट टू राईट पासून पिरियॉडिक टेबलमध्ये गेलो तर आपण असं बघतो एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत आहे. एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत आहे याचा अर्थ काय असतो? न्यूक्लियसवरचा जो चार्ज आहे तो एक युनिटनी जो आहे तो वाढणार आहे. सो ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. ॲटॉमिक साईज जी आहे ती लेफ्ट टू राईट पासून डिक्रीज होते. का डिक्रीज होते? कारण की एक इलेक्ट्रॉन जो आहे तो इन्क्रीज होतोय आणि त्याच्यामुळे जो चार्ज असणार आहे न्यूक्लियसवरचा तो काय होणार आहे? जास्त होणार आहे. आणि जास्त चार्ज झाला की तो जो ॲटम आहे तो असा मोठा व्हायच्याऐवजी काय होणार आहे? असा श्रिंक होणार आहे, स्मॉल होणार आहे. मग ॲटॉमिक साईज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे न्यूक्लियस आहे. ओके, न्यूक्लियस पासून फॉर एक्झाम्पल इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहे, इथं माझा एखादा इलेक्ट्रॉन आहे. मग शेवटच्या शेलपासून न्यूक्लियसपर्यंत जे डिस्टन्स असणार आहे, शेवटच्या शेलपासून न्यूक्लियसपर्यंतचं जे अंतर आहे, जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. काय म्हणतो आपण त्याला? ॲटॉमिक रेडियस. वी कॉल इट ॲज ॲटॉमिक रेडियस. द डिस्टन्स फ्रॉम द आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम टुवर्ड्स द न्यूक्लियस इज नोन ॲज ॲटॉमिक रेडियस. ओके, सो जसं जसं आपण लेफ्ट टू राईट पर्यंत जाणार आहे, हा जो ॲटॉमिक रेडियस जो आहे तो कमी होणार आहे आणि जसा रेडियस कमी होतो तसं ॲटॉमिक साईज जी आहे ती सुद्धा काय होती? कमी होत जाते. दिस वॉज फ्रॉम लेफ्ट टू राईट. नाव वी विल टॉक अबाउट टॉप टू बॉटम. नोट्समध्ये लिहिताना एवढं डिटेलमध्ये नाही लिहायचं, फक्त ॲटॉमिक साईज
एक ॲरो काढायचा. ह्या ॲरोचा अर्थ काय असतो, फ्रॉम लेफ्ट टू राईट, आणि असं लिहायचं ॲटॉमिक साईज डाऊनवर्ड ॲरो दाखवायचं, ह्याचा अर्थ डिक्रीज. एक्झाममध्ये असं नाही लिहायचं, हे फक्त तुमच्या समजण्यासाठी आहे. नाउ इफ यू विल टॉक अबाउट टॉप टू बॉटम, पण जर वर्ण खाली आलो, ॲटॉमिक साईज जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. का? ज्याने माझा अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल त्याला ह्याचा आन्सर नक्की मिळेल. इट इज ओनली बिकॉज वन शेल गेट्स ॲडेड. पहिला जर तुम्ही एलिमेंट बघितला हायड्रोजन, त्याच्यामध्ये काय होतं, एकच इलेक्ट्रॉन आहे. दुसरा जर बघितला लिथियम, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 3 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे इथं 2 फेल झाले, अजून 1 इलेक्ट्रॉन भरले, 3 इलेक्ट्रॉन्स भरले. तिसरा जर बघितला सोडियमचा असतो 11 नंबर ॲटॉमिक नंबर, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स भरले, त्याच्यानंतर परत 8 इलेक्ट्रॉन्स भरतो तो, आणि 1 इलेक्ट्रॉनची कमतर 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो राहतो, परत एक शेल ॲड होतो. म्हणजे काय होतं, एक ही जी रिंग आहे ही काय होते, इन्क्रीज होते. मग आपण ॲटॉमिक साईजची डेफिनेशन काय सांगितली, शेवटीपासून जे आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यापासून न्यूक्लियसपर्यंतचं जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस जर वाढला तर ॲटॉमिक साईज पण काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, सो फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज विच इज देअर, इट इन्क्रीजेस. ओनली दीज 2 concepts keep in mind. Valency, it is same along the group, and atomic size left to right पासून decrease होती, top to bottom पासून increase होती. Okay, I hope this is clear to you all. Please do like, share and subscribe my channel. Please माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सतत नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू.